नमस्कार. चला आज थेट मुद्द्यावर येऊया. अशा 5 छोट्या छोट्या पण खूप महत्त्वाच्या चुकांबद्दल बोलूया, ज्या खरं तर खूप लोकांना श्रीमंत होण्यापासून अडवतात. हा प्रश्न खरंच खूप महत्वाचा आहे नाही का? आणि याचं उत्तर नशिबात नाहीये, तर काही सामान्य चुकांमध्ये दडलंय, ज्या नकळतपणे आपल्या सगळ्यांकडूनच घडतात. चला तर मग बघूया ह्या चुका नेमक्या कोणत्या आहेत आणि त्या कशा टाळता येतील. नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे मराठी रंगमध्ये. ओके, तर पहिली आणि सगळ्यात कॉमन चूक ती म्हणजे खर्चाचा सापळा. म्हणजे काय तर ही एक अशी सवय आहे जिथे श्रीमंत होण्यापेक्षा श्रीमंत दिसण्यावर जास्त भर दिला जातो. हे बघा, एक गमतीशीर गोष्ट घडते. पगार वाढला की लगेच खर्चही वाढतो, बरोबर? नवीन फोन येतो, नवीन कपडे येतात, एखादा नवीन EMI पण सुरू होतो. पण मालमत्ता ती काही वाढत नाही. आणि हाच तो खरा सापळा आहे. म्हणून सगळ्यात महत्त्वाचं काय आहे तर आपली विचार करण्याची पद्धत बदलणं. लोकांना इम्प्रेस करण्यासाठी वस्तू घेण्याऐवजी आपलं लक्ष मालमत्ता खरेदी करण्यावर असायला हवं. मालमत्ता म्हणजे काय? सोप्या भाषेत अशी कोणतीही गोष्ट जी भविष्यात आपल्यासाठी पैसे कमवेल. चला आता दुसऱ्या चुकीकडे वळूया. ही चूक म्हणजे योग्य वेळेची वाट बघणं. म्हणजे थोडक्यात टाळाटाळ करण्याची सवय. आपल्यापैकी अनेकांना असं वाटतं की अरे, पगार वाढला की बचत सुरू करेन किंवा पुढच्या वर्षीपासून नक्की गुंतवणूक करेन. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, संपत्ती योग्य वेळ साधण्याने नाही तर बाजारात जास्त वेळ टिकून राहण्याने बनते. कंपाऊंडिंगची जादू अनुभवायची असेल तर वेळ द्यावाच लागतो. त्यामुळे परफेक्ट वेळेची वाट बघत बसण्यापेक्षा छोटीशी का होईना पण सुरुवात करणं जास्त महत्त्वाचं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, ती सुरुवात आत्ता केली पाहिजे. बरं, आता बघूया तिसरी चूक. ही आहे सुरक्षितेचा भ्रम. म्हणजे काय तर पैशाच्या बाबतीत गरजेपेक्षा जास्तच सावध राहणं आणि कोणतीही रिस्क घ्यायला घाबरणं. आता बघा, सेव्हिंग्स अकाउंटमध्ये पैसे ठेवणं हे आपल्याला खूप सेफ वाटतं. पण खरं सांगू, वास्तव खूप वेगळं आहे. महागाई नावाचा एक छुपा शत्रू आहे जो हळूहळू आपल्या पैशांची किंमत कमी करत असतो. म्हणजे जे आपल्याला सुरक्षित वाटतंय तिथेच आपलं नुकसान होत असतं. म्हणजे थोडक्यात काय तर बिलकुल रिस्क न घेणं म्हणजे एक प्रकारे हळूहळू होणारा आर्थिक नुकसान स्वीकारण्यासारखं आहे. त्यामुळे रिस्ककडे आणि सुरक्षिततेकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन बदलायला हवा. एक मिनिट, जर ही माहिती आत्तापर्यंत उपयोगी वाटली असेल तर अशा सोप्या आणि महत्त्वाच्या गोष्टी समजून घेण्यासाठी चॅनलला नक्की फॉलो करा. चला पुढे जाऊया. चला आता आपण शेवटच्या 2 चुका पाहूया. आणि ह्या दोन्ही चुका आहेत ना, त्या एकमेकांशी जोडलेल्या आहेत. त्या येतात कुठून तर पैसे कसे कमवायचे याबद्दलच्या एका मर्यादित विचारसरणीतून. फरक अगदी स्पष्ट आहे बघा. एका बाजूला आहे फक्त पगारासाठी आपला वेळ विकणं, जो एक प्रकारचा ट्रॅप आहे. आणि दुसऱ्या बाजूला आहे उत्पन्नाचे वेगवेगळे स्रोत निर्माण करणं. श्रीमंत व्हायचं असेल तर हा दुसरा मार्ग निवडावा लागेल. म्हणजे गुंतवणूक, एखादा छोटा व्यवसाय किंवा असे काही मार्ग जिथून काम न करताही पैसे येत राहतील. याचा सरळ अर्थ आहे की इन्कम तर नोकरीतून मिळतो, पण खरी संपत्ती, खरी वेल्थ ही ज्ञानाने बनते. पैसे आपल्यासाठी कसे काम करतील हे शिकून घेणं हीच खरी गुरुकिल्ली आहे. तर मग आत्तापर्यंत आपण ज्या चुका पाहिल्या आणि त्यावरची उपायही बघितले. आता या सगळ्याला एकत्र करून एक सोपा मार्ग तयार करूया. संपत्तीकडे जाण्याचा एक सरळ सोपा रोड मॅप. बघा, श्रीमंत होणं म्हणजे काही रॉकेट सायन्स नाही आहे. त्यासाठी फक्त 5 सोप्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. 1. हुशारीने खर्च करा. 2. जे काही करायचं आहे ते लवकर सुरू करा. 3. विचार करून स्मार्ट रिस्क घ्या. 4. पैशांबद्दल सतत शिकत राहा. आणि 5. सर्वात महत्त्वाचं, मालमत्ता तयार करा. लक्षात ठेवा, आज उचललेलं एक छोटं पाऊल उद्या खूप मोठा फरक घडवू शकतो. तर मग आता एक प्रश्न स्वतःला विचारायला हवा. या सगळ्या चुकांपैकी मी पहिली कोणती चूक सुधारणार आहे यावर नक्की विचार करा. आजच्या या चर्चेत सहभागी झाल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. जर हा विषय आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. आणि हो, चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. चला भेटूया पुढच्या वेळी एका नवीन विषयासोबत. जय हिंद, जय महाराष्ट्र.